दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा। राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा तिसरा जनता दरबार नवी मुंबई येथे पार पडला। या जनता दरबारामध्ये तब्बल 610 निवेदने नागरिकांनी सादर केली। यातील बहुसंख्य निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली। उर्वरित निवेदनांवर समयबद्ध कारवाई करण्यात येणार आहे। सकाळी 11 वाजता सुरू झालेला वाशी येथील विश्वनाथ भावे नाट्यगृहामध्ये पार पडलेला हा जनता दरबार रात्री 11 वाजेपर्यंत अखंड सुरू होता। जनता दरबारामध्ये उपस्थित शेवटच्या निवेदनकर्त्यालाही गणेश नाईक भेटले। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्यासह महसूल महापालिका, सिडको, पोलीस, MIDC, शिक्षण, आरोग्य, वने इत्यादी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। मागच्या जनता दरबारामध्ये सादर झालेल्या निवेदनांवर काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती देखील नागरिकांना जनता दरबारामध्ये देण्यात आली। सिडको निर्मित LIG आणि EWS कॉलनीमधील रहिवाशांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत। या संदर्भात माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रदीप गवस, माजी नगरसेविका स्नेहा पालकर, तुकाराम कदम या मंडळींनी रहिवाशांसह नामदार गणेश नाईक यांना निवेदन सादर केली। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी नागरिकांनी निवेदन दिली। यावर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल यांच्याबरोबर दूरध्वनीवर गणेश नाईक यांनी चर्चा केली। या विषयाच्या अनुषंगाने देखील मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले। तोपर्यंत लॉटरी विजेत्यांकडून घेण्यात येणाऱ्या कन्फर्मेशन शुल्काला मुदतवाढ देण्याचे नामदार नाईक यांनी सूचित केले असता 2 आठवड्याची मुदतवाढ देण्यात येईल असे गोयल यांनी कबूल केले। नवी मुंबईमध्ये शुक्रवारी पार पडलेला तिसरा जनता दरबार होता। पालघर जिल्ह्यातही यापूर्वी 2 जनता दरबार पार पडले आहेत। येत्या 11 एप्रिल 2025 रोजी ठाण्यामध्ये दुसरा जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे। जनता दरबारामधून नागरिक आपल्या समस्यांचा निपटनिवारा करून घेत आहेत। दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।